बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात असलेल्या आळंद येथे गारपीट आणि अवकाळी पाऊस झालाय। गारपिटीमुळे शेडनेटसह इतर पिकांचं सुद्धा नुकसान झालंय। 15 तासांनंतर शेतांमध्ये गारांचा खच कायमच आहे आणि या गारांचा खच एकत्र झाल्यानं जवळपास 40 ते 50 किलोचा गार तयार झाली आहे। ही गार पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे। या सगळ्याचा आढावा घेतला माझ्या सहकाऱ्यानं। बुलढाणा जिल्ह्यामध्ये काल सायंकाळी आणि काल रात्री मुसळधार पाऊस झालेला आहे। सोबतच गारपीटही झालेली आहे। वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह बुलढाणा जिल्ह्यामध्ये घाटाखाली आणि घाटावरती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाऊस झाला, गारपीट झाली। बोराच्या आकारा एवढी गारपीट झाली, त्यामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। आपण बघू शकतो, मी सध्या देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुणा राजा गारगुंडी या शिवारामध्ये आहे। गव्हाचं या ठिकाणी गारपिटीनं मोठं नुकसान झालंय। झाडं सुद्धा या ठिकाणी उन्मळून पडलेली आहे। फळबागांचं सुद्धा या ठिकाणी मोठं नुकसान झालंय। तर शेतातल्या जे ज्वारी पीक आहे, फळबागासोबतच ज्वारी पीक आहे, फळभाज्या आहेत, भाजीपाला यांचं सुद्धा या ठिकाणी मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। यापूर्वी सुद्धा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट झाली होती। शेतकऱ्याचं त्यावेळी सुद्धा प्रचंड नुकसान झालं होतं, त्याची अद्यापही मदत मिळाली नाही। मात्र आता पुन्हा एकदा शेतकऱ्यावरती या गारपिटीमुळे आणि अवकाळी पावसामुळे संकट कोसळलेलं आहे आणि आता तात्काळ या नुकसानीचे पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी या नुकसानग्रस्त बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे। कॅमेरामन दिनेश देशमुख सह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा।